एक काम कर, ते जाऊ दे त्या गोष्टी. आपला जर काम झालं तर एका बंपरची का गोष्ट करतस व तुला वाईन छापीने बिअर बारच घेऊन देतो तुझ्या नावानं. ठीक आहे. हा तर तू एक काम कर, त्या पहिले बस स्टँड वर जा आणि तिथे ताई बाई म्हणणं बरोबर रूम मध्ये या. मी रूम मध्ये बसला बरोबर मी तिथे चिकनाव करते आणि आणखी पण सुंदर पटवणार. जसे रूम मध्ये आले तसाच मध्ये आवाज मार, मग पुरा गेम वाजवतो हिच्या. हो ठीक आहे. हो ठीक आहे, बरोबर काम करतो. टाटा बांधतो मी बांधतो. टाटा बाय बाय. लव यू. आय लव्ह यू. टेक केअर. पण चांगलं होतं माझं सोना वगैरे घालू नये बाबीनं. कोणती बाई वे एवढं सारा इथं बाया बसल्या आहे. अगी माय हे वे का नाही 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 सोनं वगैरे घालू नाही. इथं आहे का बाई? हेच आहे बाई. कशी आहे तुम्ही कोण? मी हो अगं मी काय म्हणते मला नवीन नवीन लोक भेटले मी त्याच्याशी मैत्री करायला बघते. हो का? हो. तुम्ही चांगल्या घरचे वाटून आले मला तुम्ही. हो का? हो. कुठले आहे तुम्ही? मी नागपूरचीच आहे. नागपूरमध्ये कुठे राहता? मी पाडीला राहते. म्हणजे ती भांडीवाडी आहे तिथे का? हो हो. तर अजून तुम्हाला काय सांगू? काऊन का? अगं माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे ग. असे दुःख आहे की मी सांभाळू शकत नाही. लहानच्या जीवाला इतके मोठे दुःख देऊन दिलं देवाने. काय झालं ग बाई? अगं मानवरा मोठा बेवडा आहे. रोज येते मस्त दारू पिते आणि बद मारते. त्यांना म्हटलं दारू सोडवासाठी परमात्मा एक सेवा घेऊन म्हटलं तर नाही म्हणे मला दारूच प्यास लागते. रुपया लागते म्हणे. हो. तुझ्यासोबत तर खूप वाईट झालं का बाई? नाहीतर का. मी काय म्हणते माझी माझी कोणीच मैत्री नाही आहे. तू माझी मैत्रीण बनशी का बेस्ट फ्रेंड? हो मला बनायला आवडेल कारण तुम्ही आचार्य विचाराने खूप सुंदर आहे आणि रूपाने पण खूप सुंदर आहे. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज सोना. सोना. आज से बताना बेस्ट फ्रेंड. एज बेबी. सुनो ना मेरे घर चलोगी? हाँ क्यों नहीं, वैसे भी मुझे घर की तलाश थी. चल मेरे घर मेरे साथ रहना, मेरे साथ खाना पीना सब करना. ठीक है? ठीक है. आ जाए. ऑटो वाले को पैसे दे दे आगे अपना घर. ठीक है. ऑटो वाले भैया ले लो पैसे. सुनना सोना देख मेरा छोटा सा घर है. हाँ. कैसा लगा मेरा घर? वाव कितना सुंदर है. चांगलं आहे माझं घर. खूपच छान आहे. मला आवडेल इथं राहायला. ऐक ना घर किती बी नाही का लहान असू दे पण घरातले लोकांचे मन नाही का मोठी पाहिजे. बरोबर आहे. हो. सोना ऐक ना तू पण तुझ्यासाठी पाणी नाश्ता सर्व काही थाळी घेऊन येते. भाभी भाभी सुनना वो आ गई. हाँ मध्ये आली आली. शाबाश. मला तुझ्यावरच देख मैंने तेरा काम करके दी. अब मेरे को पौवा हो ना. फक्त अर्धा तास थांब. अर्धा तास नाही पहिले लाके दे बाद में तेरा काम करूंगी. आहे ना आणून आण लवकर आण. वाव वाव वाव. छोड़ फुटफाट होईल ना. वाव मेरा फेवरेट ब्रँड रॉयल. हो तू एक काम कर, तू याला रूम मध्ये जा ना आरामानं पे. देख मैं जब तक पीती हूँ तब तक तू उसको हैंडल कर. ठीक है? बाय. बस कधीनं मा काम केलं की मला भरोसा तिच्यावरच होता ना. हेच बाई आहे का तिला आपल्या खोलीत आणू शकते. आता माझ्या खोलीतच जायचे. आता हिला वाचवायला कोण येणार आहे. आता तर पुरा सोना पुरे पैसे लुटल्याशिवाय हिला सोडणार नाही.
कोणाचं घर होय? हे कलाबाईचं घर होय ना? अहो कलाबाई ते कलाबाई माईच बाई होय. आम्ही दोघंही कलीनं मी असे धंदे करतो. आम्ही मिळून मिळून असं काही बायाला लुटमार केला आम्ही आमच्या धंद्याच्या. घोडी तुमच्यासोबत आहे? हे बजाजची गाडी नव्हे, होंडाची हो माई. गोड गोड बोलून सडे मला नाही का फसवून सडे आपल्या घरी आणली आणि हा इथंच आहे टेबल नाक्या. आता येते तुझा नवरा नाही, तुझा डेर नाही, तुझा सासरा नाही येऊ शके. अहो पोलीसवाले माझ्या घरी येवाले बीत मग त्याला माहिती हा चाकू घेऊन धावतो. आता कसा नको एकच कर. हा तुला जर तुझा जीव प्यारा असाल, तुला तुझे प्राण वाचवायचे असतील, तुला तुझी इज्जत वाचवायची असेल, हा पुरा अंगावरचा सोना ना ते पुरे पैसे माझ्या हातात देऊ. अहो ते दे नाही तर बेकार हो. बरं ऐक मी काय म्हणतो होतं. चला माझा उद्याचा प्रोग्राम धामणगाव ह्या ठिकाणी आहे. कलाकारांना जमायला सांगितलं होतं नागपूरच्या बस स्टँड वरती. मी जर वेळेवर गेलो नाही भक्ती करू Bye.
एवढ्या चार चौकात मला गाव मला नवरा म्हणते मा तुमची बायको आहे म्हणते. ह्या नागपूरच्या बस स्टँडवर कितीतरी लोक ओळखणारे आहेत आणि तू मला नवरा म्हणतं. आहे काय पागलपणाचे लक्षण आहे की नाही? तुम्हाला काय सांगू, काहून? ऐकून तर घ्या. हा तो गुंड आहे ना, माझं माग लागला, मी म्हणून नाटक करत आहे. अच्छा. नाटक करा ना, मला वाचवा ना. अच्छा अच्छा, म्हणजे तुझी इज्जत वाचवण्यासाठी तुझी अब्रू वाचवण्यासाठी तुम्हाला नवरा म्हणली. बरं काही हरकत नाही. कोण आहे तो? कोण आहे? कधी तू कान खोलनेवाला आहे. माझं माग लागलं आणि माझं नाही का जबरदस्ती करत आहे. माझं नाही का गोयने उणे सगळं छिनून घेतले त्यानं भाड्यानं फाडताना. हो टेमरा नाका. कोण आहे तुमची? तुम्ही कोण पिछा देतात? काहून? विचारणं काही तुला आहे का? कोणी राव माई? कोण आहे सांगा माई ना. असं म्हणत तिच्या मागे लागतो का नाही? कोण आहे? माई हे का नाही बायको करायची तुम्ही नालायक काय आहे का नाही बे? ती बिचारी खेड्यातली बिचारी माऊली काही रागा तमाना निघून आली याच्या मतलबच होते का? तुम्ही काही कराल ह्या अशा गोष्टी पाहिजे काय देशाच्या वाटोळ करून बसले आहात तुम्ही. मी तुम्हाला ओळखतो. काय? मी जेव्हा बस स्टँडवर कान फोडत राहतो नाही का, तुम्ही आपले 2-3 नाचे घेऊन येता बस स्टँडवर. तुम्ही शाहीर व्हा का नाही? आता मग काय झालं? माझा धंदाच आहे. तुमचा धंदा आहे तमाशा करावच्या. हे गावोगावी बायको करायचा धंदा आहे का? पागल खोपडा. अरे, चालले जा. मी गुंडा वगैरे आहे एरियातला. का करशील? माझा एवढूसा जीव आहे बेटा. तू मरून जाशील. तुला एकट्यांशी एक घरी बायको असल फालतू वाटपाट चालला जा. दोन धनक्या बिलकुल का कर घरी जा म्हणते नालायक. रन में खेलते हुए मिले शिष्य की बेटी. रन में खेलते हुए मिले शिष्य की बेटी. न मालूम किसको बेटा या किसकी बेटी. अरे देखा जब शिवाजी ने मुकड़ा उसका दर्पण में. देखा जब शिवाजी ने मुकड़ा उसका दर्पण में. एक विचार छोड़ता था, एक विचार आता मन में. मैं तुझे चांद कहूँ या कहूँ सूरज की ज्योति. मैं तुझे चांद कहूँ या कहूँ सूरज की ज्योति. मैं कितना हसीन होता अगर तू मेरी माँ होती. त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी परस्त्री माते समान समजून तिचं साडी चोरी करून बोलवण केलं. आणि तुम्ही नालायकावं एवढा लय साडी चोरीच करतो. त्या बाया दिसतील त्याला माय मान माय बहीणच समजतो आणि बायको कोणाला करीन. दुश्मन जो दोस्तों से प्यारा है. अहो कोणी असो बहीण माये जमान्याशी रिश्ता काय. कोणी असो बहीण माये जमान्याशी रिश्ता काय. थोर डुकर माय बहिणीला समजेल का. थोर डुकर माय बहिणीला समजेल का. हांडवने मैं बर्बाद हो गई, मैं लुट गई. का लुट गई तेरी? का लुट गई? इकडे लवकर इकडे ये. नाही मार चल इकडे लवकर. माझी आणि माझे गहने चोरले. याच्या खिशामध्ये माझे पैसे वगैरे घेतले यानं. लवकर ये. लवकर ये. अरे चोरा. 15 सारखा किचावते नालायक का. मग अशी बोलता बोललो होतो त्या मणिपूर मध्ये असाच एक आमच्या माय माऊलीची लग्न थिंड काढण्यात आली. लोक तमाशा पाहत राहिले तमाशा. पण त्या बिचाऱ्या माऊलीची इज्जत अब्रू कोणी वाचवू शकले नाही.
त्याच्यातलाच तू एक दिसत. कोण हो इज्जत लुटतो आणि भोसरी त्याला दंड्यावरी मारतो. हो मारतो. बरं मुले सांग, हा. ह्या ठिकाणी जर कदाचित तुझी बहीण असती, माझी बहीण असते, तुझी आई असती, माझी मा असते, एखादा व्यक्ती असा तुझ्यासारखा गुंडा आला असता, हा. त्यानं तिची इज्जत लुटली असती, हा. तर ते तिची अब्रू लुटली असती, हा. तुझा जीव कसा लागला असता? माझा जीव कसा लागला असता? ह्या ठिकाणी जर माय मा असती, ह्या ठिकाणी जर माय बहीण असती आणि एखादा गुंडा आला असता, माझ्या बहिणीची जर इज्जत लुटलं असतं, साला घरात गेलो असतो, कुराड आणलो असतो, साल्याचे हात पाय तोडलो असतो. म्हणते म्हणजे आपली बहीण शब्दाची आणि लोकांची. अन्न सोडून विष्ट काय जमानाची रिष्ट काय विष्ट काय दोर तू कर माय बहिणीला समजेल का दोर तू कर माय बहिणीला समजेल का. माझ्या हातानं गलती झाली बाई. व पिवरावाला पाहून मी सोना व सोना पाहून मी का नाही पागल होऊन गेलो. म्हणलो हा माझ्या हातात पैसे येतील, पण माझी नियत खराब झाली होती बाई. पण आजपासून तुझ्या पाया लागतो, तुला वचन देतो मी भोकण्या शेरीकडे पाहिजे. भोकण्या शेरीकडे पाहिजे, पण कोणा बाईकडे पावायचं नाही. तेच म्हणते. हो आणि हा धर तू आपला का रे मान दे लवकर. हा धर. हा माझ्या काही कामाचा नसेल, त्या जनार्दन देजो. ह्यानंतर आमचा वेळ समाप्त झाला. मी आमंत्रित करतो पुढच्या डावाकरिता शाहीर निशांतराव सुखदेव विचार मंच करून आपले विचार मांडतील.